श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात जेव्हा आपण प्रगतीचे पावले टाकायला लागतो तेव्हा आपल्या सभोवतालची विशेष आपल्या भावकीतील काही माणसे अस्वस्थ होऊ लागतात. हे जळणारे लोक तुमच्या यशात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना उत्तर देण्याची एक विशिष्ट पद्धत असते. सर्वात आधी हे लक्षात ठेवा की तुमचं मौन हे जगातलं सर्वात मोठं शस्त्र आहे. जेव्हा कोणी तुमच्यावर टीका करतं किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्याशी वाद घालून स्वतःची ऊर्जा वाया घालू नका. तुमचा संघर्ष आणि तुमच्या कष्ट शांततेत चालू द्या, कारण ज्या दिवशी तुमचं यश शिखर गाठेल त्या दिवशी त्याचा आवाज या जळणाऱ्या लोकांसाठी सर्वात मोठी चपराक असेल. अशा परिस्थितीत स्वतःला भावनिकदृष्ट्या खंबीर बनवणं खूप गरजेचं आहे. ही लोक तुम्हाला टोमणे मारतील, तुमच्या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही मात्र महासागरासारखं शांत राहा. ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणं ही त्यांना दिलेली सर्वात मोठी शिक्षा आहे. तुमचं हसू आणि तुमचा आनंद ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब असते, कारण त्यांना तुमची हार बघायची असते. म्हणून संकट कितीही मोठं असलं तरी चेहऱ्यावरचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. तुम्ही जेवढे जास्त आनंदी आणि यशस्वी दिसाल तेवढी समोरच्याची जळफळाट वाढेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यातील महत्वाचे गुपित आणि नियोजित काम कधी अशा लोकांसमोर उघड करू नका. ज्या झाडाला गोड फळ लागतात त्यालाच दगड मारले जातात हे विसरू नका. त्यामुळे जर लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील तर समजून जा की तुम्ही त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहात. स्वतःच्या ध्येयावर इतके लक्ष केंद्रित करा की तुम्हाला आजूबाजूला कोण काय म्हणतं हे ऐकायलाही वेळ मिळणार नाही. शेवटी तुमची प्रगती, तुमचं चरित्र आणि तुमची माणुसकी लोकांसाठी उत्तर ठरेल. लक्षात ठेवा, वाघाने डरकाळी फोडण्यापेक्षा त्याच्या नुसत्या चालण्यात जंगलात दरारा निर्माण होतो. तसंच तुमचं व्यक्तिमत्व असं घडवा की तुमच्या शांततेने जळणाऱ्या लोकांची पाचवर धारण बसेल. ताटकना ठेवा, कामावर निष्ठा ठेवा आणि फक्त विजयाचा विचार करा. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की आपण कोणाचं वाईट केलं नाही तरी लोक आपल्यावर का जळतात. विशेष आपल्या भावकीतले, आपल्या रक्ताचे म्हणणारे लोक आपल्या प्रगतीवर का जळफळाट करतात. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं अस्तित्व त्यांच्या अपयशाची जाणीव करून देतं, म्हणून त्यांना तुमचा राग येतो. अशा लोकांशी वागताना एक सुवर्ण नियम पाळा, त्यांना कधी बदला घेण्याची संधी देऊ नका, तर स्वतःला बदलून इतकं मोठं करा की त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचणं अशक्य होईल. जळणाऱ्या लोकांसमोर तुमची तक्रार कधीही करू नका, कारण तुमचं रडणं हा त्यांचा आनंद असतो. त्याऐवजी त्यांच्या समोर असं वागा की जणू तुम्हाला त्यांच्या अस्तित्वाची काहीच किंमत नाही. दुर्लक्ष करणं ही जगातील सर्वात महागडी शिक्षा आहे आणि ती त्यांना फुकट द्यायला शिका. लोकांना वाटतं की त्यांनी पाय ओढले की तुम्ही खाली पडाल, पण त्यांना हे माहिती नसतं की तुम्ही शरीर जमिनीवर नाही तर आभाळात जिंकण्याची तयारी करत आहात. भावकीचे लोक जेव्हा तुमच्या पाठीमागे उखाळ्या पाकळ्या काढतील तेव्हा समजून जा की तुमची चर्चा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा विषय बनली आहे. तुमच्या यशाची बातमी त्यांना तुमच्याकडून नाही तर जगाकडून कळली पाहिजे. त्यांच्या टोमण्याकडे तुमची प्रगती करण्याची इंधन म्हणून बघा. प्रत्येक टोमणा मनात साठवा आणि त्याचं रूपांतर जिद्दीत करा. ज्या दिवशी तुम्ही यशाच्या शिखरावर असाल आणि हेच लोक तुमच्याशी हात मिळवण्यासाठी रांगेत उभे असतील, तो दिवस तुमचा खरा विजय असेल. लक्षात ठेवा, चिखला दगड मारला तर शिंतोडे आपल्याच अंगावर ओढतात, म्हणून चिखलाशी कधी नडत बसू नका. तुमची उंची वाढवत राहा. सूर्याला कोणी विझवू शकत नाही, कारण तो स्वतःच्या तेजाने तळपत असतो. तुम्ही सुद्धा आपल्या कष्टाच्या तेजाने असं तळपा की जळणाऱ्याचे डोळे दिपले पाहिजेत. साध्या कावळ्याच्या ओरडण्याने गरुड कधी उडायचं थांबत नाही आणि सिंहाने कोल्याच्या भुकण्याकडे लक्ष दिलं तर तो सिंह घसला. तुमची जात सिंहाची आहे हे विसरू नका. गप्प राहा, काम करा, स्वतःला सिद्ध करा आणि इतकं श्रीमंत, इतकं यशस्वी व्हा की तुमची साधी सावली सुद्धा त्यांना शिवणं कठीण होईल. शांतता पाळा, पण ध्येय मात्र आग ओंकणार ठेवा. मित्रांनो, आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा आपल्याला कळतं की शत्रू बाहेर नाही तर आपल्याच जवळच्या गराड्यात, आपल्याच भावकीत दबा धरून बसलाय. ही ती लोक आहेत जी तुमच्या समोर गोड बोलतील पण पाठीमागे तुमच्या नावाचे खड्डे खणतील. पण अशा लोकांसाठी स्वतःचं डोकं खराब करून घेऊ नका. लक्षात ठेवा, कोळसा जोपर्यंत जळतोय तोपर्यंत तो चटका देतो, पण एकदा का तो इजला की हात काळे करतो. जळणाऱ्या लोकांचंही असंच असतं. त्यांच्याशी नातं ठेवताना किंवा वागताना आपल्या मनाचा दरवाजा असा बंद करा की त्यांच्या कोणत्याही शब्दाचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. तुमची सर्वात मोठी ताकद ही आहे की तुम्हाला त्यांच्या कारस्थानाची माहिती आहे, पण तुम्ही तरी शांत आहात. तुमची शांतताच त्यांना सर्वात जास्त वेड करते. त्या लोकांसमोर तुमची प्रगती अशी साजरी करा की त्यांना बघवत नाही, पण त्यांना काही बोलता येत नाही. त्यांना उत्तर शब्दाने देऊ नका, कारण शब्दांनी दिलेली उत्तर लोक विसरतात, पण कर्तृत्वाने दिलेली उत्तर काळजावर कोरली जातात. जेव्हा लोक तुमच्याबद्दल अफवा पसरतात तेव्हा समजा की तुमचं नाव मोठं व्हायला सुरुवात झाली आहे, कारण कुवत नसलेले लोकच तुमच्या नावाचा आधार घेऊन स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या तालावर नाचणं बंद करा. तुमची जगण्याची पद्धत इतकी रुबाबदार ठेवा की तुम्हाला हरवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना तुमची बरोबरी करणं सुद्धा अशक्य वाटलं पाहिजे. जळणाऱ्या लोकांशी वागताना एक नियम कायमचा लक्षात ठेवा, त्यांच्या पातळीवर जाऊन कधी वागू नका. जर तुम्ही त्यांच्यासारखं वागायला लागलात तर त्यांच्यात आणि तुमच्यात फरक तो काय उरला. तुम्ही तुमची उंची, तुमचे संस्कार आणि तुमचा दर्जा कायम राखा.
ज्यांना जळायचंय ना त्यांना खुशाल जळू द्या, कारण अग्नीशिवाय सोनं झळकत नाही आणि संकटाशिवाय माणूस घडत नाही. तुमची प्रगती हेच तुमचं सर्वात मोठं सूड असलं पाहिजे. ज्या दिवशी तुमच्याकडे बघून त्यांना मान खाली घालावे लागेल त्या दिवशी तुमचा विजय निश्चित होईल. त्यामुळे घाबरू नका, डगमगू नका, फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. तुमच्या प्रगतीचा सूर्य जेव्हा मध्येही नाही येईल तेव्हा हेच लोक तुमच्या सावलीत आश्रयाला येतील. स्वतःवर विश्वास ठेवा आणि ताट मानेने जगा. मित्रांनो, एक कटू सत्य सांगते, जेव्हा तुमचं नशीब बदलेल ना तेव्हा सगळ्यात आधी तुमच्या भावकीतल्या लोकांच्या नजरा बदलतात. त्यांना तुमच्या यशात सामील होता येत नाही, ते तुमच्या यशावर जळायला लागतात. पण अशा लोकांसाठी स्वतःची झोप उडून घेण्यात काहीच अर्थ नाही. लक्षात ठेवा, हत्ती जेव्हा रस्त्यावरून चालतो तेव्हा कुंत्री भुकणारच, पण हत्ती कधी मागे वळून बघत नाही, कारण त्याला आपली उंची माहिती असते. तुम्ही सुद्धा आयुष्यात ही उंची गाठा. तुमच्याबद्दल कोण काय बोलतंय, कोण काय कुजबुजतंय याकडे लक्ष देणं म्हणजे तुमच्या मौल्यवान वेळेचा अपमान आहे. जळणाऱ्या लोकांसाठी तुम्ही फक्त अदृश्य व्हा, म्हणजे त्यांच्याशी समोरून तर व्यवस्थित बोला, पण मनातून त्यांना तुमच्या आयुष्यातून कायमचं बंद करा. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण त्यांना स्पष्टीकरण द्यावं, आपलं म्हणणं पटवून द्यावं, पण लक्षात ठेवा, ज्याला तुमचं वाईटच चिंता आहे त्याला तुमचं सत्य कधीच पटणार नाही. म्हणून तुमच्या प्रगतीचा वेग इतका वाढवा की या लोकांची टोमणे तुमच्या कानापर्यंत पोहोचणारच नाही. तुमची खरी ताकद तुमच्या संयमात आहे. समोरचा माणूस तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या उणिवा काढेल, पण त्या क्षणी फक्त एक स्मित हास्य करा. तुमचं हे एक हसू त्यांच्या 1000 शब्दापेक्षा जास्त धारदार असेल. त्यांना वाटलं पाहिजे की मी याला इतकं त्रास देतोय तरी हा इतका शांत आणि सुखी कसा. तुमचा आनंद हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं विषय आहे. शेवटी एकच सांगते, स्वतःचं जगणं इतकं सुधरा की तुम्हाला खाली खेचण्याचा विचार करणाऱ्यांना तुमची सावली पकडणं सुद्धा कठीण होईल. भावकीतले लोक तुमच्या आयुष्यातला एक छोटासा भाग असू शकतात, पण ते तुमचं संपूर्ण आयुष्य नाही. तुमचं कुटुंब, तुमचं स्वप्न आणि तुमचं काम यावर लक्ष द्या. जे लोक तुमच्या प्रगतीवर चालतात त्यांना त्यांच्याच जळफळाटात सोडून द्या आणि तुम्ही आकाशात गरुडासारखी उंची भरारी घ्या, कारण जमिनीवर सरपटणाऱ्यांना आकाशाची उंची कधीच कळत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला सिद्ध करा आणि जगाला दाखवून द्या की तुमचा जन्म हा रडण्यासाठी नाही तर इतिहास घडवण्यासाठी झाला आहे. मित्रांनो, गोष्टी आज मनावर करून ठेवा. ज्या दिवशी तुमची प्रगती समजायला आणि तुमच्या भावकीला दिसायला लागते त्याच दिवशी तुमच्या नावाच्या चर्चा सुरू होतात. काही लोक कौतुक करतील, पण बहुतांश लोक तुमच्या पायात पाय घालण्याची संधी शोधतील. पण अशा वेळी घाबरायचं कशाला. लक्षात ठेवा, शांत समुद्र कधीच कुशल खल्लाशी घडू शकत नाही आणि विरोधकाशिवाय माणूस कधीच मोठा होऊ शकत नाही. जळणारे लोक म्हणजे तुमच्या यशाच्या प्रवासातील ते विरोधक, स्पीड ब्रेकर आहेत, जे तुम्हाला फक्त सावध करतात की तुमचा वेग आता वाढला आहे. त्याच्या टोमण्यांना, त्यांच्या खालच्या पातळीवरच्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी स्वतःला खाली खेचू नका. तुमचा दर्जा इतका वाढवा की त्यांना तुमच्याशी बोलायला सुद्धा 10 वेळा विचार करावा लागेल. भावकीतले लोक जेव्हा तुमच्या पाठीमागे कारस्थान करतात तेव्हा समजून जा की तुम्ही त्यांच्या अवक्याच्या बाहेर गेला आहात. सिंहाचा शिकार करण्याच्या पद्धतीवर कोल्हे नेहमी चर्चा करतात, पण त्याने सिंहाचा दरारा कमी होत नाही. तुमची प्रगती हीच त्यांची सर्वात मोठी अडचण आहे. त्यांना वाटतं की तुम्हाला त्रास दिला की तुम्ही थकाल, तुम्ही रडाल किंवा तुम्ही हार मानून त्यांच्यासारखं सामान्य जीवन जगाल. पण त्यांना हे माहिती नसतं की तुम्ही सध्या मातीचे बनलेले नाही आहात. तुमचं हसू, तुमचं राहणीमान आणि तुमची श्रीमंती ही त्यांच्या डोळ्यात खुपणारी सर्वात मोठी खुरी आहे. मग ती सुरी अजून धारदार करा. त्यांना हे बघवत नाहीत तेच वारंवार करून दाखवा. जगाचा हा एक नियम आहे, जोपर्यंत तुम्ही सामान्य आहात तोपर्यंत कोणी तुमच्याकडे बघणार नाही, पण ज्या दिवशी तुम्ही गर्दीतून बाहेर पडाल त्या दिवशी दगडफेक सुरू होईल. अशा वेळी त्या दगडाकडे बघून रडत बसण्यापेक्षा त्याच दगडाचा वापर करून यशाचा पाया भक्कम करा. जळणाऱ्या लोकांशी वागताना एक रॉयल अंतर ठेवा. त्यांच्याशी वाद घालणं म्हणजे तुमची किंमत कमी करणं आहे. ज्यांच्याकडे गमवण्यासारखं काहीच नाही तोच दुसऱ्यावर चिखल फेकतो. तुमच्याकडे तुमचं भविष्य आहे, तुमची स्वप्न आहेत, त्यामुळे स्वतःला इतकं बिझी ठेवा की कोणाची जळफळाट बघायला तुम्हाला वेळच उरणार नाही. ज्यांना जळायचंय ना त्यांना खुशाल जळू द्या, कारण अग्नीशिवाय सोनं तावून सुलागून निघत नाही. ताट मानेने चाला, नजरेत नजर टाकून बोला आणि जगाला दाखवून द्या की तुमची प्रगती कोणाच्या मेहरबानीवर नाही तर तुमच्या रक्ताच्या घामावर उभी आहे. मित्रांनो, कधी विचार केलाय का की तुमच्याच रक्ताची माणसं किंवा भावकीतली लोक तुमच्या प्रगतीवर का जळतात? कारण तुम्ही ते करून दाखवलं जे करण्याची त्यांची हिंमत नव्हती. लक्षात ठेवा, करून दाखवलं जे करण्याची त्यांची हिंमत नव्हती. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या नावाची चर्चा लोकांच्या घराघरात आणि जळणाऱ्याच्या काळजात व्हायला लागते तेव्हा समजून जा की तुमचा ब्रँड तयार झालाय. जळणारे लोक हे तुमच्या आयुष्याचे फुकटचे जाहीरदार आहेत. ते जितकी तुमची निंदा करतील तितकी तुमची प्रसिद्धी वाढणार आहे. अशा लोकांशी वागताना गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे स्वतःच असं काही सांगण्यासारखं नसतं तेच दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसतात. त्यांच्या प्रत्येक टोमण्याला उत्तराची अपेक्षा असते, पण तुम्ही त्यांना उत्तर न देता फक्त एक तिरकस स्मित हास्य द्या. तुमचं हे एक शांत राहणं त्यांच्या 1000 शब्दाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं काम करेल. लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील, तुमच्या चरित्रावर शिंतोडे उडवतील,
किंवा तुमच्या कामात मिठाचा खडा टाकतील, पण सिंहाला कधी कोल्ह्याच्या टोळीची भीती वाटली आहे का? मुळीच नाही. तुमचं आयुष्य हे तुमचं साम्राज्य आहे आणि या साम्राज्याचा राजा तुम्ही आहात. कोणाचे तरी दोन शब्द तुमचे दिवस खराब करू शकत नाहीत. भावकीच्या राजकारणात पडण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीच्या नकाशामध्ये गुंतून करा. ज्या दिवशी तुमची गाडी त्यांच्या दारासमोरून जाईल आणि तुमच्या कामाचा दरारा त्यांच्या कानावर पडेल, त्या दिवशी त्यांना तुमची किंमत कळेल. पण तोपर्यंत स्वतःला शांत आणि कामात मग्न ठेवा. रडणारी माणसं कोणालाच आवडत नाहीत, पण लढणारी माणसं जगाला आदर्श वाटतात. तुम्हाला रडायचं नाहीये तर लढून जिंकून दाखवायचं आहे. जळणाऱ्या लोकांसमोर कधी आपली कमजोरी दाखवू नका. तुमच्या डोळ्यातील ठिणगी त्यांना सांगायला हवी की तुम्ही मला जितकं दाबाल तितका मी वेगाने वर येईल. जे लोक तुमच्या पाठीमागे बोलतात त्यांना तिथेच राहू द्या, कारण ते तुमच्या पाठीमागे आहेत. याचा अर्थ असा की तुम्ही त्यांच्या 2 पावलं पुढे आहात. स्वतःचा दर्जा असा ठेवा की तुमची मैत्री मिळवणं हे त्यांचं स्वप्न असावं आणि तुमची दुश्मनी घेणं ही त्यांची सर्वात मोठी भीती. स्वतःच्या कष्टावर आणि ईश्वराच्या न्यायावर विश्वास ठेवा. जे लोक आज तुमचं हसू उडवताय त्यांना उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला भाग पाडा. तुमचं यश इतकं भव्य असू द्या की जळणाऱ्यांनी सुद्धा जळता जळता तुमचं कौतुक केलं पाहिजे. ताटकना, धारदार नजर आणि विजयाची जिद्द ठेवा. बाकी जळणारे तर जळतच राहणार, तुम्ही मात्र तळपत राहा. तर मित्रांनो, जाता जाता एकच गोष्ट लक्षात ठेवा, जळणाऱ्या लोकांच्या आयुष्यात तुमची प्रगती हा सर्वात मोठा अडथळा आहे. तुम्ही त्यांना बदलू शकत नाही, पण स्वतःला इतकं यशस्वी बनवू शकता की त्यांना तुमची बरोबरी करणं स्वप्नातही शक्य होणार नाही. तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही, तर ती तुमची सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे लोकांशी लढण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नासाठी लढायला शिका. लक्षात ठेवा, जळणारे जळत राहावं, आम्ही असंच पुढे चालत राहावं, कारण वाघाची चाल आणि आमचा हाल बघूनच अर्ध्या लोकांची पाचावर धारण बसते. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातून तुम्हाला थोडी जरी प्रेरणा मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या आयुष्यातही असा एखादा जळफळाट करणारा माणूस असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर करून सांगा की आम्ही आता थांबणार नाही. आणि हो, अशाच कडक मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका विषयासह. तोपर्यंत ताटकना ठेवा आणि जिंकत राहा. धन्यवाद.